जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सर्वसामान्य भक्तांना, साधकांना सहज समजतील आणि त्याप्रमाणे त्यांना साधना, भक्ती करता येईल म्हणून ज्ञानोबांनी हे हरिपाठाचे अभंग लिहिले आहेत. ज्ञानोबा महान दयाळू आहेत. कालपर्यंत आपले जवळजवळ 15 अभंग झालेत. आजचा 16वा अभंग आहे. ज्ञानोबा सांगतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधु संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. ज्याच्या बुद्धीमध्ये हरीचा जप करण्याची इच्छा येते, विचार येतो, देवाचे नाव घ्यायलाच पाहिजे अशी तीव्र तळमळ असते, अशी माणसे, असे लोक दुर्लभ म्हणजे क्वचितच आढळतात. ज्ञानोबा सांगतात की अंतःकरणामधून तो भाव यायला पाहिजे. तोंडाने वरवर पुष्कळ जण म्हणत असतीलही, परंतु ज्ञानोबांचे सगळे लक्ष आत आहे, आतून एक आहे. आतून आलेला तो बुद्धीतला विचार तुझा आहे का? मनातून आलेला, अंतःकरणातून आलेला तो भाव तुझा आहे का? आणि असा जर भाव असेल आणि तू जर हरीचा जप करत असशील तर तुझ्यासारखा मनुष्य दुर्लभ आहे. माणसे जप करतात, परंतु त्या जपामध्ये आपल्या अंतःकरणातले भाव मिसळत नाही. नाम अंतःकरणापासून आले पाहिजे. अंतःकरणापासून जेव्हा जप होतो तेव्हा काय होते? ज्ञानोबा सांगतात, वाचेसी सुलभ रामकृष्ण. आपली ही जी वाणी आहे, वाचा आहे, तिला तो रामकृष्ण शब्द सोपा वाटतो. जप करणे हे सगळ्यात सोपे साधन आहे. करण्याच्या जितक्या साधना आहे त्या सगळ्या साधनांमध्ये जप साधना सगळ्यात सोपी साधना आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्याच्या अंतःकरणातून तो भाव येत असेल, बुद्धीतून विचार येत असतील, त्याला वाचेने तो जप करणे फार सोपे जाते. अंतःकरणात तर भाव येत नाही, अंतःकरणात तर विचार येत नाही, अंतःकरण तिकडे लागत नाही आणि मुखाने जप करतो. मग सहजासहजी त्या वाचेमधून तो जप येत नाही. कष्टाने तो काहीतरी म्हणत असतो. अहो, ह्या रामनामाने, ह्या जपाने काय होते? ही साधना तर सोपी आहे, परंतु या सोप्या साधनेचा परिणाम ज्ञानोबा सांगतात. खरं म्हणजे आपल्याला साधनेमध्ये अडचण आणणारे कुठले मोठे यंत्र असेल तर ते इंद्रिय आहे, आपले मन. समजा आपण माळ घेतली आणि रामनामाचा जप करतो आहे. बोटे तर माळ फिरवीत आहेत, पण मन त्या जपाकडे नसते, त्या रामाकडे नसते. मन कुठेही भटकून येते. जप तर चालला आहे, त्याची माळही चालू आहे, परंतु मनाचा काही भरोसा नाही. मन मोठे विचित्र आहे. त्याचा वेग इतका भयानक आहे की एका क्षणात कितीही मोठे अंतर असे ना ते तेथे जाऊन येते. त्याच्या इतके तीव्र वेगवान अजून कुठलेही यंत्र निर्माण झालेले नाही. मन सगळ्यात वेगवान आहे, म्हणून या मनावर भरोसा नाही. पण ज्ञानोबा म्हणतात, मनाने जर घेतले अंगावर की आता याचा जप करायचा आणि मन जर खरोखर जपामध्ये लागले तर काय होते ते ज्ञानोबा सांगतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.